पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या घनकचरा व्यवस्थापन परिपत्रकावरून आता वाद निर्माण झाला आहे। 100 किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी असे निर्देश महापालिकेने दिले आहेत। मात्र या निर्णयाला चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने तीव्र विरोध दर्शवला आहे। याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत आयोजित बैठकीत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर आपली भूमिका ठामपणे मांडली। फेडरेशनच्या मते हा निर्णय अन्यायकारक, अव्यवहार्य आणि सोसायट्यांवर लादलेला आहे। बैठकीत फेडरेशनने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितलंय की घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 पासून लागू आहेत। त्यामुळे मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारणे ही बिल्डरांची जबाबदारी होती। मात्र अशी यंत्रणा नसतानाही अनेक प्रकल्पांना पूर्णत्व प्रमाणपत्रे कशी देण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला। फेडरेशनने संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी करत आवश्यक सुविधा उभारून घेतल्यानंतर सोसायट्यांवर कोणतीही जबाबदारी टाकावी अशी भूमिका घेतली आहे। दरम्यान या विषयावर महापालिका प्रशासन आणि हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून आगामी काळात प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे हजारो रहिवाशांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, पिंपरी चिंचवड।